विविध भारती पुणे ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय नौदल आढावा 2026 अर्थात IFRच्या अवलोकनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून आंध्र प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्या आज संध्याकाळी विशाखापट्टणम इथं पोहोचतील. आंध्र प्रदेशचे राज्यपाल S. अब्दुल नझीर आणि मुख्यमंत्री N. चंद्राबाबू नायडू त्यांचं स्वागत करतील. संध्याकाळी उशिरा राष्ट्रपतींसाठी मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या राष्ट्रपती सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर म्हणून IFRची पाहणी करतील. त्या विशाखापट्टणम किनाऱ्यावरच्या भारत आणि मित्र राष्ट्रांची जहाजं, पाणबुड्या आणि विमानांच्या कामगिरीचाही आढावा घेतील. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी झालेल्या भेटीमुळे विविध क्षेत्रातील सहकार्य आणखी मजबूत होईल आणि जागतिक प्रगतीला हातभार लागेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. मोदी आज मुंबईमध्ये मॅक्रोन यांची भेट घेणार आहेत. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी म्हटलं आहे की मॅक्रोन यांचं स्वागत करण्यास भारताला आनंद होत असून दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारीला यामुळे गती देण्याचा आमचा मानस आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 118 सदनिका प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी bookmyhome.म्हाडा.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात 232 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 83,044 अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 92 अंकांची किरकोळ घट झाली आणि बाजार 25,590 अंकांवर आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून